आयोजन करणं आणि फक्त आयोजन करणं नव्हे मित्रांनो, तर ते यशस्वीरित्या देखील पार पाडणं. आणि हेच आयोजन करत असताना, समाज प्रबोधन करत असताना त्यांच्या पाठीशी ज्या प्रकारे गोरक्षनाथ गायकवाड साहेबांची साथ लाभले, याबद्दल मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील कळंबोलीतील पदाधिकारी, सर्व आमचे सैनिक यांचा मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो आणि साहेबांचा मात्र यथोचित मान सन्मान करतो. त्याचबरोबर रमाकांतजी साळवी साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी राजेजी शर्मा साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. कळंबोलीतील ही अशी एकमेव क्रिकेटची स्पर्धा असेल ज्या क्रिकेटच्या स्पर्धामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते ओसंडून वाहतात. खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे राहुल चव्हाण साहेबांबद्दलचं, हे प्रेम आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दलचं आणि हे प्रेम आहे खेळाबद्दल असलेल्या तुमच्या आत्मीयतेचं. आणि हेच मात्र दाखवत असताना हे सर्व आमचे मान्यवर जी शिकवण आहे राजसाहेबांची, एकत्रित्या संघटित व्हा आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपासा. आणि कदाचित ही संस्कृती मात्र सातत्याने राहुल जी चव्हाण साहेब साकारतायत, याबद्दल त्यांचा देखील आभार व्यक्त करत. आणि त्याचबरोबर जे प्रेक्षक वर्ग जे या मैदानावरती, त्याचबरोबर गणेशजी बनकर साहेब, मनसे उपाध्यक्ष खारघर यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी बोराटे साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचंय. बनकर साहेब, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की भरपूर वेळेला असं होतं की मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा या मैदानावरती होतात, भरपूर सारे पारितोषिक या मैदानावरती लागतात. भरपूर सारे पारितोषिक पंकज तर नक्कीच बनकर साहेबांबद्दल एक गोष्ट मी सांगू इच्छितो मित्रांनो, पहिल्यांदा असं या मैदानावरती झालंय. भरपूर सारे पाहुणे येतात, भरपूर सारे स्पॉन्सर्स येतात, खेळाडूंवरती बक्षिसांची लय लूट लावून जातात. जर का त्या खेळाडूने त्याचा उपभोग घेतला तर ठीक, नाहीतर ते पैसे पुन्हा त्या स्पॉन्सरच्या कडे जातात, पाहुण्यांकडे जातात. परंतु साहेबांनी जो निर्णय घेतला की आज आणि उद्याच्या दिवसभरामध्ये कुठलाही खेळाडू हॅट्रिक घेईल, विकेट हॅट्रिक असू द्या, षटकारांची हॅट्रिक असू द्या किंवा चौकारांची हॅट्रिक असू द्या, त्याला पारितोषिक 999 रुपये भेटेल. आणि जर का कुणी हा उपक्रम केला नाही, कुणी हा जर पराक्रम केला नाही, तर ते पैसे सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा होतील. ह्याला बोलतात दिलदर्या. मित्रांनो, खरी मोठी गोष्ट, ही खऱ्या अर्थाने खूप मोठी गोष्ट आहे. साहेबांनी जेव्हा आम्ही आलो मैदानावरती, साहेबांची जेव्हा एंट्री झाली त्यावेळेला चेहऱ्याने थोडेसे ओळख होते साहेब की खारघर विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडधडीचे कार्यकर्ते आहेत. परंतु आल्या आल्या अशी ओळख देतील हे नव्हतं वाटलं. हीच ओळख आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, हीच ओळख आहे राजसाहेब ठाकरे यांनी सांभाळलेल्या सर्व सैनिकांची. आणि अशाच प्रकारे मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी मातीसाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आणि लढायचंय, ज्या प्रकारे खेळाडू मैदानावरती लढतात. तर मनसे चषक 2021 स्वर्गवासी संदीप धनाजी पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, एक प्रवास संघर्षाचा, एक स्वप्न क्रिकेटचा महासंग्राम खेळण्याचा. तर यावेळेस अतिशय वेगवान चेंडू, परंतु शशी जाधव थोडीशी चूक करतोय. वेग एवढा होता की चेंडू हातामध्ये गॅदर होत नाही, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी वेगवान दणदणीत चौकार. पहा, क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं असतं. ते धावा बॅटिंगमधून यावं, अवंतराच्या माध्यमातून यावं, धावा येणं गरजेचं आहे. आणि त्याच धावा कदाचित मैदानावरती येतोय. सेमीफायनलच्या आधीची सर्वाधिक बळकट लढत कुठली असेल तर ही मित्रांनो. कारण की एकीकडे जर पाहिलं तर युवकांनी भरणा असलेला हा शिवस्वराज्य संघ आणि त्यांच्या समोर आव्हान असणारे ते म्हणजे कळंबोलीतील स्टारकास्ट दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला डीजिम सुपर माऊली संघ. एकीकडे रामदास मानवर तर दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो पंकज गाडगे यांना. यावेळेस अप्रतिम स्लॉक स्वीपचा फटका, आधीच मधामध्ये मनसुबा बनवला, गतीचा वापर केला गेला, दिशा दिली गेली आणि चेंडू मात्र सरळ गुदगुल्या करत मातीला जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी अजून एक दणदणीत वेगवान चौकार. विकास करे पुन्हा एकदा सामना करतील कैलाशांच्या पुढच्या चेंडू. यावेळेस मात्र थोडंसं गती परिवर्तन ऑफ ब्रेक चेंडूला टाकला होता. फलंदाजाने हे गती परिवर्तन पाहिलं. संयम पहा, संयम खूप महत्वाचा आहे. क्षेत्र कुठलाही असू द्यात, जीवनाच्या प्रत्येक
अडचणींवरती जर तुम्हाला तुटून पडायचं असेल तर संयम खूप महत्वाचा आहे आणि विकास याने हेच दाखवलं की हा सामना मोठा आहे आणि आपल्यासमोर एक दिग्गज संघ खेळतोय आणि या संघासमोर जर खेळायचं असेल तर रणनीतीमध्ये आपल्याला खेळावं लागेल, थोडासा संयम दाखवावा लागेल. कारण की विकास करे जितका जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवरती उपस्थित राहणार तितक्या जास्तीत जास्त धावा या खोऱ्याने उचलल्या जाणार आणि म्हणूनच की काय चांगल्या चेंडूला सन्मान देत या चेंडूवरती फक्त घेतली ती सिंगलच्या मध्येने आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 1 ने पडते भर आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9च्या घरामध्ये. राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा कैलास अकोटाप्याचा चेंडू यावेळेस पहा गुडलेन स्पॉट वरून वेगाने उसळी दिली गेली, चेंडू मात्र सरळ जाऊन विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 9 धाव फलकावरती आपण पाहू शकता सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या गाडीचा नंबर देखील 9 आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली तो दिवस देखील 9 जून 2006चा तो सुवर्ण दिवस आणि तिथून मात्र एक गोड स्वप्न पाहिलं मराठी माणसासाठी लढण्याचं आणि हे गोड स्वप्न मात्र यशस्वीरित्या पार पाडताना देखील आपण पाहू शकता ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता ऑन साइडला चेंडूला खेळून काढले वन बाउंस चेंडूला जरूर गॅदर केला जातोय. डीजी सुपर माऊली संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि त्यानंतर जर पाहिले तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि हा निर्णय यशस्वी होताना आपण पाहू शकता कारण की पहिले षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आल्या त्या बिनबाद 10 धावा. एक चांगली सुरुवात म्हणूयात मित्रांनो, एक सुरक्षित सुरुवात म्हणूया, एक संत सुरुवात देखील म्हणता येईल कारण की टेनिस क्रिकेट जगतामध्ये असं म्हणलं जातं मित्रांनो एखाद्या षटकामध्ये 8 ते 10 धावा या देखील बॅलन्स षटक म्हणून ओळखल्या जातात आणि अशाच प्रकारची फेकी जर का मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये होत असेल तर नक्की तुमच्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली ती म्हणजे गोलंदाज कैलाश चौधरी याच्या माध्यमातून. दुसरं षटक यावेळेस संघर्ष पॅव्हिलियन एंड कडून घेऊन येतात गोलंदाज विक्रम पवार साहेब. अनुभवी गोलंदाज आहेत मित्रांनो, वयकाठी 40हून अधिक आहे, कित्येक तरी 40+ क्रिकेट स्पर्धांमध्ये एक आगळी वेगळी छाप यांनी आपल्या खेळाच्या माध्यमातून दाखवली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर नवयुवकांना देखील लाजवेल असा खेळ सातत्याने त्यांनी दाखवला आणि आज या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारची किमया ते दाखवतील यासाठी प्रत्येक प्रेक्षक वर्ग आतुरतेने त्यांच्याकडे पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक कोट्यातील दुसरं षटक राईट ओव्हर द विकेट विक्रम पवार. यावेळेस स्लॉट मध्ये हलकासा चेंडू भेटला होता, चेंडूला भिरकावून दिला हवेमध्ये क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते तिथे उपस्थित, गाठायचं होतं अंतर, गाठली ती उंची, फलंदाज मात्र बाद. कुठेतरी फटका फसलाय की काय, संपर्क अचूक होता, अंतर गाठता आला नाहीये. मनाला प्रश्नचिन्ह पडला असेल गरज होती का फटक्याची, परंतु रिक्स नाही तर सिक्स नाही परंतु रिक्स घेतली ती मात्र कुठेतरी फिक्स झाली नाही आणि फलंदाज मात्र बाद होते पंकज गाडगे. रिंगणात उतरलो महाराष्ट्र घडविण्या नव्याने आता, असू देत कितीही हाणून पाडू ही विरोधकांची हो सत्ता. तर धन्यवाद डीजे. आपण पाहतोय मित्रांनो मोठा फटका खेळत असताना मात्र फलंदाज बाद होते पंकज गाडगे. एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती या परिसरामध्ये नाव रूपाला आली आहे. हा फलंदाज या स्पर्धेमध्ये विशेष काय करू शकला नाहीये, परंतु अजून देखील सामना बॅलन्स आहे, येणारा अजून एक सत्र बाकी आहे आणि त्याच्या हातामध्ये एक षटक टाकण्याची जिम्मेदारी आहे, म्हणजे सामना अजून देखील त्याच्यासाठी काहीतरी करून देण्यासाठी उपलब्ध आहे. तर मी खूप आभार व्यक्त करतो प्रदीपजी वाघमारे साहेबांचं की एखाद्या कलाकाराच्या कलेची स्तुती हे सातत्याने प्रत्येक प्रेक्षक वर्ग करतो, प्रत्येक पाहुणा करतो, परंतु ज्या वेळा शाबासकी पाठीवरती पडते त्यावेळेला आत्मविश्वास वेगळा असतो आणि आज साहेबांच्या माध्यमातून मात्र ती शाबासकीची थाप आमच्या कांद्यावरती पडते. साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक येते आमच्या दोन्ही समालोचकांसाठी. साहेब खूप आभार. पैशाचं महत्व नाहीये साहेब, तुम्ही जी शाबासकी दिली ही येणाऱ्या भविष्यामध्ये सातत्याने एक ऊर्जा देणारी असेल. ज्या वेळेला आम्ही क्रीडा स्पर्धांमध्ये जाऊ, विविध उपक्रमांमध्ये जाऊ, त्या वेळेला एक वेगळा आत्मविश्वास, एक ही आठवण ज्या वेळेला येईल त्या वेळेला एक वेगळा उत्साह येईल आणि याबद्दल मी तुमचा मनाच्या अंतःकरणातून खूप आभार व्यक्त करतो. असंच प्रेम, असाच विश्वास, असंच सहकार्य सातत्याने आमच्या पाठीशी राहो. एखाद्या पालकाप्रमाणे आम्हाला सांभाळा हीच आम्हाला तुम्हाला विनंती करतो आणि घेऊन चलतो पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांना मैदानाकडे. आपण पाहतो मित्रांनो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा होत्या. असं वाटलं गेलं होतं की ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे, संत सुरुवात झाली होती, सुरक्षित सुरुवात झाली होती, त्याच प्रकारचा खेळ वारंवार सातत्याने दुसऱ्या षटकामध्ये होईल, परंतु
चुकीचा निर्णय फोल ठरतोय की काय, कारण की सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ह्या प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये शिवस्वराज्य संघ फसतोय की काय, कारण की त्यांनी ओळखलं पाहिजे की डीजी माऊली संघासमोर खेळायचं असेल, डीजी सुपर माऊली संघासमोर जर आपल्याला खेळायचं असेल तर एक रणनीतीबद्ध एक चांगला टप्पा धावसंख्येची मजल गाठणं गरजेचं असेल, परंतु तसं न करता वारंवार मोठे फटके आणि फटके मात्र सातत्याने फसतायत. यावेळेस अप्रतिम खोलर पद्धतीचा चेंडू फ्लाईट डिलिव्हरी जरूर केली गेली होती. हा अनुभव आहे मित्रांनो, हा अनुभव आहे. असं म्हणलं जातं की जेवढा तुमचा दांडगा अनुभव, जेवढा तुमचा खडतर प्रवास, त्यातून भेटलेला तुमचा दांडगा अनुभव हा तुम्हाला मात्र यशाकडे घेऊन जाण्यासाठी खूप सुखदायी असतो. आणि हाच दांडगा अनुभव कदाचित या स्पर्धेमध्ये डीजी माऊली संघाला यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जाताना विक्रम पवार यांच्या माध्यमातून यावेळेस क्या बात आहे, लाजवाब, बेमिसाल एबीडी विलर स्टाईल मध्ये स्लॉक स्वीपचा नमुना, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी मनसे रुबाबदार षटकार. न्याया हक्कासाठी मनसे जीवाची बाजी, मनसे मनात राज करते, मनसे जिरवून माझ टाकते. नक्कीच 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 न्याय हक्कासाठी मनसे असं म्हणलं जातं मित्रांनो. शासन दरबारी ज्याला न्याय नाही भेटत तो कृष्ण कुंजावरती जातो, आणि असा कोण नाही ज्याला कृष्ण कुंजावरती न्याय भेटला नाही. म्हणूनच की काय संगीताच्या माध्यमातून आमचे डीजे वादक डीजे मॉन्टी मात्र सांगू इच्छितात की न्याय हक्कासाठी मनसे. आणि हो, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना स्कोअर कार्ड वरती धावा आल्यात त्या म्हणजे 20. नो बॉलचा इशारा कदाचित पंचांच्या माध्यमातून येतो आणि फ्री हिटचा लायसन असणारा खुलं लायसन हिरवा कंदील मात्र पंचांनी दिला एक फलंदाजाला. या लायसनचा कशा प्रकारे वापर केला जाणार, तर चला विनंती असेल पंचांना, टीम मीटिंग नकोय, जो काही निर्णय असेल त्याच्यावरती त्वरित अंमलबजावणी करायची. मित्रांनो, आपण पाहताय मनसे चषक 2021 स्वर्गीय संदीप धनाजी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही क्रिकेटची स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आमच्याशी जुडले गेले त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. गेली कित्येक वर्ष सातत्याने जो अखंड प्रवास राहिलाय कळंबोली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, तो प्रवास ह्या वर्षी देखील तेवढ्याच रुबाबदारपणाने 2021च्या पर्वामध्ये येतोय. कोरोनासारखं भीषण संकट समोर असताना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली गेली आहे. ज्या प्रकारे मैदानावरती खेळाडू लढत असतात जिंकण्यासाठी, त्याच प्रकारे कोरोनासाठी देखील आपल्याला एकत्रित यायचं, संघटित व्हायचंय, लढायचंय, हा संदेश आणि हेच प्रबोधन करणारी ही क्रिकेटची स्पर्धा. कारण की ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित करत असताना भरपूर साऱ्या अटी आमच्या समोर होत्या आणि त्या अटी मात्र न झुगारता अटींचं पूर्णपणे स्वागत करत ही क्रिकेटची स्पर्धेचं आयोजन राहुल चव्हाण साहेबांच्या माध्यमातून केलं जाते. पूर्णपणे तर चला पंच विनंती, सामन्याला सुरुवात करायची. फ्री हिटचा लायसन विकास करे यांच्यासाठी विक्रम पवार. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु सरळ फेकी अष्टांवरती फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद. एक मोठा झटका, विकास करे बॅक टू द पवेलियन. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावांची गती थोडीशी स्थिरावली आहे, परंतु सरासरी जर पाहिले तर तीच होती जी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होती. संजीवनी देणारा तो षटकार आला अजितच्या बॅटिंगमधून, तिथून जर पाहिले तर धाव फलकावरती धावांची मजल मारली जाते, ती म्हणजे 20च्या घरात. शेवटचे 6 चेंडू अद्याप देखील पूर्वार्धातले बाकी, आणि या 6 चेंडूंमध्ये जर का 15 ते 20 धावा कोरल्या गेल्या तर मात्र एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो डीजी सुपर माऊली संघासमोर, तो म्हणजे शिवसौराष्ट्र संघाच्या माध्यमातून. परंतु काय घडेल आणि काय बिघडेल हा येणारा वेळच सांगेल, कारण की दोन संघ एकीकडे आपण पाहतोय मित्रांनो
तर या दरम्यान आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरील प्रमुख अतिथी सन्मान श्री गणेशजी बनकर साहेब मात्र या स्पर्धेची रजा घेत असताना, साहेब तुम्ही आज आलात, या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी तुमच्या मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष खारघर सन्मान श्री गणेशजी बनकर साहेब, आज तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. अशाच प्रकारे तुमचं सहकार्य सदैव आमच्या पाठीशी राहू द्यात. अशाच प्रकारे मराठी माणसासाठी तुम्ही लढत राहा. ज्या ज्या वेळेला आम्हाला गरज लागेल तिथे हक्काने आम्ही तुम्हाला बोलवू, त्यात तिळमात्र शंका नाही. परंतु तुम्ही आज आलात, उपस्थिती दर्शवली. अशाच प्रकारे उद्या शेवटचा दिवस आहे, बक्षीस समारोपणाचा दिवस आहे, त्या दिवशी देखील तुम्ही या, हीच विनंती करतो तुम्हाला आणि तुमची मात्र रजा घेतो. धन्यवाद. तर वळियात मात्र आता मैदानाकडे शेवटचा षटक मार्ग असता मित्रांनो. राजा पाटील गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. यावेळेस चांगला चेंडू होता, चेंडूची आउटर एज घेत चेंडू सरळ विसावतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये फलंदाज अजितच्या खेळीचा मात्र अंत. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं शुभ आगमन नुकतंच आमच्या मैदानावरती होते असे सन्मान्य श्री अभिषेक दर्गे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, यांचं शुभ आगमन आमच्या मैदानावरती होतंय. तर मी विनंती करेन साहेबांना की या आपण व्यासपीठावरती आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. भरपूर सारे असे मान्यवर अतिथी आहेत जे सातत्याने या स्पर्धेला भेट देत आहेत. जे प्रेम आहे राहुल चव्हाण साहेबांबद्दलचं, जे प्रेम आहे महाराष्ट्र निर्माण सेनेतील प्रत्येक सैनिकासाठी, ते प्रेम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. आणि आज या व्यासपीठावरती जर पाहिलं तर मोठमोठ्या अतिथींचा सहवास आज आपल्याला लाभला. आणि आज जर पाहिलं तर अभिषेकजी दर्गे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, यांचं शुभ आगमन होत असताना हो उठा 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 भाळ फाटले. यावेळा अप्रतिम फटका, कलात्मक स्ट्रोक, वाईट षटकावर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल मात्र टिपला जातोय. स्वप्नीलचा प्रयत्न चांगला होता परंतु यश मात्र भेटत नाहीये. फलंदाज बाद होतोय स्वप्नील आणि बॅक टू द पवेलियन. दाबून बुक्यांचा भरमारा, समुद्राच्या पोटातलं पाणी आटलंय. राजाला साथ द्या. तर ज्यांचं नुकतंच शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती झाले ते असे आपले सर्वांचेच लाडके आदरणीय सन्माननीय श्री अभिषेकजी दर्गे साहेब यांचं सहर्ष स्वागत करूयात. ज्या ज्या वेळेला या मैदानावरती मनसे चषकाचं आयोजन होतंय केडी, मी सांगू इच्छितो की साहेबांची शुभ उपस्थिती सातत्याने लाभली आणि ज्या ज्या वेळेला राहुल चव्हाण साहेबांच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम पार पाडले जातात त्या वेळेला साहेबांची साथ देखील तेवढीच असते. पहा मित्रांनो, तुम्ही एखादा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कशा प्रकारे खंबीर उभे राहता हे खूप महत्वाचं असतं. आणि ज्या वेळेला राहुल चव्हाण साहेब खंबीर उभे राहतात, त्यांच्या पाठीशी कोण, हक्काचा आवाज, तरी आमचे मान्यवर अतिथी. आणि सर्व मान्यवर अतिथींचं मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो की तुम्ही जे सातत्याने सहकार्य दर्शवताय चव्हाण साहेबांच्या पाठीशी, हे खूप मोलाचं आहे. आणि या सहकार्यामुळेच की काय या मैदानावरती अशा क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातंय आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या मातीतून एखादा चांगला खेळाडू या भारताला भेटावा हीच आपण प्रार्थना करूयात. कारण की या मातीने खूप मोठमोठे खेळाडू दिलेत. याच मातीने टेनिस जगतामध्ये एक दिग्गज मातबर फलंदाज खेळाडू दिलेत आणि असेच खेळाडू यापुढे देत राहोत हीच प्रार्थना करत आणि घेऊन जाऊयात मैदानाकडे. यावेळेस पहा चांगला फटका गणेशच्या बॅटीमधून निघतोय, सरळ जातोय डीप फाईन लेग रिजन क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या.
तर पहिल्या सत्राचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर धावा पाहिल्या तर 27 धावा आलेल्या आहेत आणि 28 धावांचं मापक आव्हान. 18 चेंडू 28 धावा डीजी सुपर माऊली संघासमोर. हा धावा मापक म्हणूयात, कारण की जर फलंदाजींची स्ट्रेंथ पाहिली, रामदास महानवर, शशी जाधव, मयूर वाक्षे, गजानन बोर्डरे, भावड्या, त्यानंतर कैलास चौधरी, सुरेश मोहिते सारखे मातब्बर धडाकेबाज फलंदाज आणि अशा फलंदाजांसमोर ही धावसंख्या थोडीशी मापक वाटते. परंतु मित्रांनो, शिवस्वराज्य संघाला कमी लेखून चालणार नाही, कारण की नवयुवकांनी भरलेला हा संघ आहे. त्यांच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल, त्यांच्यामध्ये असलेली एनर्जी, त्यांच्यामध्ये खेळण्याचा इंथुझिझम हा खूप मोठा दांडगा आहे. डोंगरापेक्षा मोठा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. आणि असं म्हणलं जातं, ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती उतरता लढण्यासाठी, त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा खूप महत्वपूर्ण असतो, कारण की छोटीशी मुंगी देखील क्षमता ठेवते हत्तीला मारण्याची. आणि कदाचित हाच आत्मविश्वास शिवस्वराज्य संघाला कुठेतरी विजयाच्या दारापर्यंत घेऊन जाऊ शकतो. परंतु काय घडेल आणि काय बिघडेल हा येणारा वेळच सांगेल. बघूया, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा. आपण एकीकडे पाहतोय रामदास महानवर आणि कंपनी ज्या प्रकारे या वर्षीच्या हंगामामध्ये सुसाट वेगाने पळतायत. अप्रतिम त्यांना फॉर्म गवसलाय आणि हा फॉर्म मागच्या मॅचमध्ये, मागच्या स्पर्धेमध्ये एकता संघाने थांबवला होता. परंतु त्याला न झुंजारता, त्याला न झुकता पुन्हा एकदा यशाची उंच उडी घेण्याची ओळख ही रामदास महानवरांची आहे. कुठल्याही प्रकारे संकटांना तुटून न पडता पुन्हा एकदा नवे उमेदीने तुटून पडणं हे रामदास महानवरचं व्यक्तिमत्व आहे. आणि आज रामदास महानवर स्वतःला प्रमोट करतोय क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. बहुतेक वेळेला आपण पाहतो की शशी जाधव, गजानन बोर्डरे हे ओपनिंग साठी येतात, परंतु आता पाहू शकता आपण की रामदास महानवर यांनी स्वतःला प्रमोट केलंय, कारण की त्याची बॅट ज्या प्रकारची बोली करते ती प्रत्येक प्रेक्षक वर्ग टाळ्याच्या माध्यमातून त्याचा गौरव करतोय. तर काय घडेल काय बिघडेल, येणारे 18 चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पंकज गाडगे, राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू रामदास यांच्यासाठी. यावेळेस पहिला चेंडू मी सांगितलं होतं मित्रांनो, रामदास महानवर याला सूर गवसलाय. स्वतःवरती त्याचा आत्मविश्वास एवढा मोठा आहे, जणू काय 5 ते 6 वर्षापूर्वीचा रामा पुन्हा एकदा आक्रमक झालाय. मित्रांनो, असाच एक काळ होता ज्या वेळेला या परिसरामध्ये ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात व्हायच्या. आता तर ग्रामीण होता, तालुका निहाय होता, रायगड हाप होतो, परंतु एक काळ असा होता या 7-8 वर्षापूर्वी फक्त आणि फक्त ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धा होत होत्या. आणि त्यावेळेला मात्र कळंबोलीचं नाव कुणी मोठं केलं असेल त्याच्यामध्ये रामदास महानवर एक अग्रगण्य नाव. तर नक्कीच मी सांगितलं होतं की मित्रांनो, रामदास महानवर एक ब्रँड बनत चाललाय पुन्हा एकदा कळंबोली टेनिस क्रिकेट जगतामध्ये, जो आपली परिभाषा फक्त आणि फक्त षटकारां चौकारांनी बोलतो. आणि आल्याला मात्र त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. सुपर षटकार त्याच्यामधून येतोय. आपली ताकद, आपला रुबाब मात्र तो दाखवतो. यावेळेस पहा, हलकासा ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक गणेश तिथे उपस्थित. क्या बात आहे, दर्जेदार, रुबाबदार, देखना झेल. या दिवसभरामधला हा दुसरा झेल म्हणावा लागेल. या आधी जर पाहिलं तर परेश इलेव्हन संघाचा राजन सोना त्याने अशा प्रकारचा झेल टिपला होता, आणि त्यानंतर जर आता पाहिलं तर गणेश याने तीच प्रचिती दाखवली. खूप चांगला देखना झेल टिपला जातोय, जणू काय कपिल देव यांची आठवण येते. 1983चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर येतो. अशाच प्रकारे उलट्या दिशेने धावत जात त्यांनी झेल पकडला, तिथून मात्र स्वप्न पूर्ण झालं भारताचं. तर धन्यवाद साहेब. शतकातील आज इतिहास नव्याने घडला, परप्रांतीया विरोधात मराठी माणूस पेटून उठला. सळसळत्या रक्ताने आमुच्या प्रतिकार असा केला, सळसळत्या रक्ताने आमुच्या प्रतिकार. तर नक्कीच साहेबांच्या माध्यमातून शबासकीची थाप पुन्हा एकदा पडले, पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढलाय. अंगावरती शहाऱ्या आळ्यात, डोळ्यांवरती थोडंसं आहूर आल्यासारखं वाटतंय. साळुंके साहेब असतील, त्याचबरोबर
वाघमारे साहेब असलेल्या सर्व 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 मान्यवरांचं मी मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. तुम्ही आज आलात, या व्यासपीठाची शोभा वाढवली. या कळंबोली नगरीमध्ये तुमचे पावलं लाभणं आणि क्रिकेटच्या माध्यमातून तुमचं जे प्रबोधन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून हे खूप खूप मोलाचं ठरलं. याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अशाच प्रकारचं सहकार्य, अशाच प्रकारचे आमच्या पाठीशी उभं राहा हीच तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला सुख समृद्धीचं आयुष्य लाभो हीच प्रार्थना देखील करतो आणि तुमची मात्र रजा घेतो. तर याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार जरी राहुलजी चव्हाण साहेब असतील, परंतु सातत्याने त्यांच्या पाठीशी एक हक्काचा आवाज, प्रत्येक ठिकाणी जिथं कमी तिथं मी, असे गोरक्ष गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून विकी नांगरे पाटील आणि त्याचबरोबर प्रशांत पुजारी यांना 500 रुपयाची थाप येते शबासकीची. तर खूप खूप आभार साहेब, तुम्ही हे प्रेम आम्हाला सातत्याने दाखवताय. तर याआधी जर पाहिलं तर वाघमारे साहेबांनी देखील विकीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. पैशाचं मोल नाहीये मित्रांनो. असं काही जणांना वाटतं की कॉमेंट्रेटर समालोचन करतोय त्याला पारितोषिक येत आहेत, खूप मजा येते त्याची. यामागे आमचा कुठल्याही प्रकारचा हेतू नसतो मित्रांनो. फक्त आणि फक्त मैदानावरती लढणारा खेळाडू याचं मनोबल वाढवणं आणि जो मैदानाच्या चौफेर प्रेक्षकगण बसलाय, जो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मायबाप आहे या खेळाडूंना मोठा करण्याचा, त्यांचं मनोरंजन करणं आणि त्याचबरोबर जे आयोजक आहेत जे प्रचंड मेहनत घेत आहेत. तुमची क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आज आनंद घेताय, आज आनंद घ्याल, उद्या आनंद घ्याल मित्रांनो, परंतु ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वर्षभर मेहनत घेतली जाते आणि हे मेहनत समोर आणणं हे आमचं काम आहे आणि हे फक्त आम्ही काम करतोय आणि हे काम कदाचित आवडलं जातं या मान्यवरांना, म्हणूनच की काही शाबासकीची थाप. खूप खूप आभार साहेब तुमचं. तर याच दरम्यान आपण पाहतो व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य श्री अभिषेकजी दर्गे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. राहुलजी चव्हाण साहेब या आपण तुमच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करूया. तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो साहेबांसाठी. महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय आणि साहेबांना मात्र मानाचा मुजरा दिला जातोय रामदास महानोऱ्याच्या माध्यमातून, षटकाराच्या माध्यमातून. षटकार लगावला जातो आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन बसते ते म्हणजे 15च्या घरामध्ये. 15 धावा फलकावरती आल्यात. 28 धावांचं गणित होतं मित्रांनो. त्या उत्तरार्ध 15 धावा फलकावरती आलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 13 धावा अद्याप देखील बाकी विजयासाठी. तर अद्याप देखील 13 धावांची आवश्यकता. येणारे 10 चेंडू, 13 धावांची आवश्यकता मैदानावरती. रामदास महानवरचं वादळ हे अक्षरशः ओसंडून विध्वंस माजवते. कव्हर रिजन मध्ये फटका खेळला गेला. गचाळ क्षेत्ररक्षण गरज होती का अशा प्रकारच्या फेकी करण्याची? ही कला तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. अशा खूप कमी वेळेला आपण पाहतो. रिया श्रीगणेश संघामध्ये जर पाहिलं तर शिवा असेल, रुपेश पुजारी असेल, रॉयल संघाचा जर विचार केला तर अरविंद डेकळे, संदीप टुबे असतील आणि सुपर डीजी माऊली संघामध्ये जर पाहिलं तर शशी जाधव आणि रामदास मानवर ही ओळख दाखवतात. हा अनुभव आहे मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवरती क्रिकेट खेळता त्यावेळेला मात्र ही कला तुम्हाला अवगत होते. क्रिकेटमध्ये असं म्हणलं जातं धावा येत नाही, धावा चोराव्या लागतात आणि अशाच प्रकारे धावा चोरतायत रामदास मानवर. त्यांनी ओळखलंय सामना जरी आपल्या आवाक्यामध्ये आलाय परंतु सामन्याला हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही आणि म्हणूनच की काय जिथं संधी भेटली तिथं मात्र धाव चोरली आणि हा अनुभव आहे रामदास मानवर यांचा आणि तोच अनुभव आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु गतीमध्ये परिवर्तन. हलकासा फिरवलेला चेंडू, स्लोवरपतीचा चेंडू विसावते सरळ यष्टीरक्षकाचा. स्कोर झालाय 18 रन. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. संयम दाखवावा लागेल रामदास महानवर यांना परंतु तेवढाच मोठा गोलंदाज समोर ओमकार बोराटे. यावेळेस पुन्हा एकदा सकवा चेंडू टाकवल्या, फसवले रामदास महानवर यांना. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. आता मात्र आत्मविश्वास कुठंतरी दुप्पट झाला असणार तो म्हणजे गोलंदाजाचा. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना समीकरण उरते येणारे 7 चेंडू 10 धावा. केडी जर पाहिले तर हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे या सामन्यासाठी. हा चेंडू या सामन्याचं चित्र दर्शवेल काय आहे. परंतु सावध पावित्रा रामदास महानवर यांच्या माध्यमातून लोअर फुलटा चेंडू होता. चेंडूला फक्त खणून काढले. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण, दुसरीची संधी, दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा भेटतायत आणि 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. कंपल्सरी 7
जरी केल्या गेल्या तरी मात्र विजय घोषित दिला जाऊ शकतो, तो म्हणजे सुपर डीजे माऊली संघाला. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 तर बरोबरीसाठी 7 धावांची आवश्यकता. अप्रतिम सामना, क्वार्टर फायनलचा सामना आपल्या समोर रंगतोय मित्रांनो. सुपर डीजी माऊली विरुद्ध शिवसौराज्य या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकला होता सुपर डीजी माऊली संघाने, आणि जो त्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला त्या निर्णयाला सार्थ अशी गोलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली, आणि त्याच्या उत्तरादाखल जर पाहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये खूप चांगला खेळ दोन्ही संघाने दाखवला. अजून देखील सामना बॅलन्स आहे, दोन्ही संघाच्या पारड्यामध्ये समान मापामध्ये हा झुकलेला सामना आहे. काय घडेल काय बिघडेल येणारे 6 चेंडू निश्चित स्वरूपाने आपल्याला सांगेल, कारण की हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. आत्मविश्वास एकीकडे आपण पाहतोय, नवयुवकांनी भरलेला हा शिवस्वराज्य संघ आणि त्यांच्या समोर असणारे आव्हान ते म्हणजे एक बलाढ्य दिग्गज संघाचा, दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाचं म्हणजे रामदास महानवर आणि कंपनी. स्ट्रायकर हँड वरती येतोय रोडपाली संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा शशी जाधव. कित्येक तरी क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूने अक्षरशः गाजवून सोडल्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या माध्यमातून, आणि आता त्याच्या मात्र त्याच्या समोर असणारे 6 चेंडूंमध्ये 8 धावांचं समीकरण. 6 चेंडू 8 धावा, 7 धावा जरी केल्या गेल्या तरी देखील नाणेफेकीच्या आधारावरती विजय घोषित दिला जाऊ शकतो. येणारे 6 चेंडू विजयासाठी 8 तर बरोबरीसाठी 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाळा येत आहेत. काय करेल बाळा, राईट ओव्हर द विकेट. अप्रतिम सामना मित्रांनो, अद्याप देखील सामना बरोबरीवरती, दोन्ही संघांच्या पारड्यामध्ये समान अंतरामध्ये झुकलेला हा सामना. पहिला चेंडू बाळा यांचा, अकोटाप्याचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. विकासकरी अतिशय वेगाने चेंडूवरती येत आहे, चेंडूला मात्र गॅदर करतायत, तोपर्यंत मात्र भेटते ती सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय की दोन्ही पारड्यांमध्ये टाळ्यांचा वर्षाव केला जातोय, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी शिवस्वराज्य तर कधी सुपर डीजी माऊली संघ. दोघांच्या पारड्यामध्ये हा समान झुकलेला सामना. येणारे 5 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. सातत्याने रणनीती बदलल्या जात आहेत मित्रांनो, रणनीत्या बदलणं खूप गरजेचं असतं, आणि ज्या तुम्ही रणनीत्या बनवता त्या रणनीत्यांवरती खरं उतरणं ही तेवढंच महत्वाचं असतं. बघूयात जी रणनीती बनवली जाते पंकज गाडगे यांच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये 7 धावा रोखण्यासाठी, ती रणनीती स्पष्ट होणार का मात्र हा रामदास महानवर प्रति उत्तरा दाखल आपल्या संघाला विजयी पताका खेचून आणणार का. येणारे 5 चेंडू 7 धावा, स्ट्रायकर हँड वरती रामदास महानावर आणि गोलंदाजी मार्क वरती बाळा. यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडू, चेंडूला लॉफ केला हवेमध्ये. नवा तिथं उपस्थित, नवा देवडकर आज एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. चेंडू हवेमध्ये होता, अतिशय वेगाने चेंडूवरती पोहोचले, चेंडूला गॅदर केला आणि एक मोठा विकेट संपादित केला जातोय, आणि विजयाच्या एक पाऊल जवळ जात आहेत की काय. जल्लोष पहा, उत्साह पहा, आत्मविश्वास पहा या नवयुवकांचा. 5 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना रामदास महानवर सारखा मासा गळाला लागणं म्हणजे खऱ्या अर्थाने खूप मोठी देणगी आहे गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्या संघाला. यस, नक्कीच योगेश, मागील सामना डोळ्यासमोर येतोय. 6 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना 3 चेंडू 4 धावांवरती तो सामना आला होता. त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकले गेले शिवायच्या माध्यमातून. कॉन्फिडन्स पहा, आत्मविश्वास पहा, सामना सोडू नका, जिद्द सोडू नका, संघर्ष करण्याची चिकाटी दाखवा. जो करणार संघर्ष, जेवढा मोठा तो करणार संघर्ष तेवढा त्याचा मोठा विजय असणार, आणि तो संघर्ष मात्र मैदानावरती शिवस्वराज्य संघ दाखवत असताना. 4 चेंडू 7 धावा, शशी जाधव स्ट्रायकर हँड वरती. अकोटाप्याचा चेंडू यावेळेस मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू डिफाईन लेग रिजन मध्ये वेगाने सरसावतोय. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल की काय, कारण की शेवटच्या क्षणी बॅटीचा टॉप एज घेत चेंडू जातोय आणि सीमारेषाला आलिंगन घालतोय, आणि संजीवनी देणारा चौकार ठरतोय तो म्हणजे सुपर डीजी माऊली संघाला. येणारे 3 चेंडू अद्याप देखील 3 धावांची आवश्यकता. सामना अद्याप देखील बरोबरीवरती. दोन्ही संघांच्या पॅव्हेलियन मध्ये आपण पाहतोय की पूर्णपणे शांततेचं वातावरण, हृदयाचे ठोके थांबतायत की काय असा हा सामना, ब्लड प्रेशर कमी जास्त होतंय की काय असा हा सामना, अंगावरती शहारे येतात की काय असा हा सामना. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 2 धावा जरी आल्या तरी देखील सामना बरोबरीवरती सुटेल. केडी, तुझं म्हणणं अगदी रास्त आहे. प्रत्येक डॉट चेंडू शिवस्वराज्य संघाच्या पारड्यामध्ये हास्याचं वातावरण निर्माण करेल, मनोरंजनाचं वातावरण निर्माण करेल. प्रत्येक चेंडूवरती धाव, सुटकेचा निश्वास सोडेल डीजी सुपर माऊली संघाचं पॅव्हलियन. काय घडेल आणि काय बिघडेल. येणारे 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता.
अकुटप्याचा चेंडू होता. या खेळाडूला तुम्ही असे चेंडू देऊ शकत नाहीये. ह्याचं नाव आहे शशी जाधव, जो ओळखला जातो बेस्ट फिनिशर ऑफ कळंबोली, आणि फिनिश केलं आपल्या स्टाईल मध्ये षटकाराने, आणि आपल्या संघाला मात्र विजयश्री घोषित करून आणून दिले. खूप 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 अभिनंदन विजय संघाचा. आणि त्याचबरोबर शिवस्वराज्य संघ, तुम्ही देखील एक लढवय्या वृत्ती दाखवली, खूप चांगला खेळ दाखवला, याबद्दल तुमचं देखील खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जन्मता शिकलो गणितावे, अरे आड या लौका जीवांकाराचे वाघिणीचे छावे, आम्ही वाघिणीचे छावे, आम्ही वाघिणीचे छावे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विक्रम पवार. 1 षटक 8 धावा देत 3 विकेट पटकावले, आणि आपल्या संघाला मात्र एक शाश्वती पूर्व धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. तर अभिषेकजी दर्गे साहेब यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करावं. दर्गे साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या खेळाडूची वयकाठी जर पाहिली तर 45 प्लस आहे, 47 वर्ष आहे, माफ करा, परंतु एखाद्या नवयुवकाला लाजवेल असा खेळ त्यांनी दाखवलाय. तर एकदा जोरदार टाळ्या विक्रम पवार साहेबांसाठी. 1 षटक 8 धावा, 3 गडी बाद केलेत, आणि आपल्या संघाचा सामनावीराचा हकदार. खूप चांगला खेळ, अप्रतिम खेळ, सातत्याने कळंबोलीच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा खेळाच्या माध्यमातून त्यांनी बिंबवलाय. आणि ज्या ज्या वेळेला विक्रम पवार मैदानावरती येतात त्या त्यावेळेला खूप साऱ्या अपेक्षा असतात, आणि अपेक्षा पूर्ती करणार हा त्यांचा खेळ. चला टॉस करायचा आहे. दर्गे साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते सेमीफायनलची लढत, महत्वपूर्ण लढत, जो संघ हा सामना जिंकेल त्याच्या नावावरती एकतरी पारितोषिक लागू होणार आहे. हेड इज द कॉल. टॉस विन बाय जय मल्हार. द स्वीट बेकर्स केक शॉप, कळंबोली मधील एक नामांकित, प्रतिभावंत, चविष्ट, दर्जेदार असं केक शॉप आपल्या समारंभांसाठी, आपल्या घरामध्ये जे काही समारंभ असतात त्याच्यासाठी जर का आपल्याला अल्प दरामध्ये चविष्ट दर्जेदार केक हवे असतील तर नक्कीच संपर्क साधा. द स्वीट बेकर केक शॉप, LIG फर्स्ट, M43, सेक्टर 3, नियर सेंट जोसेफ स्कूल, कळंबोली, नवी मुंबई. आणि या द स्वीट बेकर्सचे सर्वा ज्यांचं नाव आहे संदेश जगदाळ, यांच्याशी देखील आपण संपर्क साधू शकता. खूप चांगले केकची क्वालिटी आहे मित्रांनो, खूप चांगला प्रोडक्ट आहेत त्यांचे, भरपूर सारे बेकरी प्रोडक्ट्स तुम्हाला तिथे भेटतील. तर नक्कीच आपण याची चव चाखा, आनंद घ्या, आणि आपल्या आयुष्यातील सुखद समारंभामध्ये एक गोड आठवण या केकच्या माध्यमातून आपण आठवणीत करा. तर चला वळूयात मैदानाकडे मित्रांनो. महत्वपूर्ण सामना, शेवटची लढत, जो संघ हा सामना जिंकेल त्याच्या नावावरती एक तरी पारितोषिक लागू होणार याच्या शंका नाहीये. म्हणजे हा सामना जर पाहिला तर खूप मौल्यवान सामना म्हणावा लागेल. आणि या मौल्यवान सामन्यासाठी पहिल्या सत्राच्या समालोचनासाठी मी विनंती करेन विकी नांगरे पाटील यांना की या सामन्याचं धावतं वर्णन आपल्या माध्यमातून करावं.